विदर्भामध्ये मृग नक्षत्र संपण्याच्या वाटेवर असूनही मान्सून लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत असून विदर्भात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पावसाअभावी पुरेसा पाऊस न झाल्याने अचलपूर, चिखलदरा, अंजनगाव तालुक्यात पेरण्या खोंबडल्या। जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम असून बळीराजा आकाशाकडे टक लावून पाऊस पडण्याची आशा मनी बाळगत आहे। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी येत असल्या तरी आवश्यक त्या प्रमाणात पावसाचा जोर कायम राहील असे चिन्ह दिसत नाही। त्यामुळे शेतकरी यांनी आपल्या शेतीची मशागत पूर्ण केली असली तरीही पेरणी योग्य पाऊस पडला नसल्याने शेतकरी मात्र आज चिंतातूर झाला आहे। यातच वाढत्या महागाईमुळे बी बियाणे, रासायनिक खते यांचे दरही गगनाला भिडलेले आहेत। पाऊस लवकर नाही लागला तर शेतकऱ्यांची शेतीची कामे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। मृग नक्षत्रात पाऊस न झाल्यास कडधान्य, उडीद, मूग, बरबटी, तृणधान्य, भगर, बाजरा, गहू, धान या पिकावर परिणाम होऊ शकतो। सोबतच कृषी विभागाने बोंडअळीच्या धास्तीने यंदा हंगामपूर्व कापूस लागवड झाली नाही। मृगातही पाऊस न झाल्यास कापूस लागवडीवर विपरीत परिणाम होईल। एकीकडे दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आणि दुसरीकडे निसर्गाचा प्रकोप यामुळे गोरगरीब कबाड कष्ट करणारा शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे। त्यामुळे बियाणे आणि खत यांच्या वाढत्या दराला कुठेतरी चपराक बसणं गरजेचं आहे। थेट शासन दरबारातून याची दखल घेणे गरजेचे आहे। याबाबत जुन्या जाणत्या शेतकऱ्याशी बोलणे केले असता हल्ली रोहिणीतच समाधानकारक पाऊस होत असल्याने मृगातच पेरणी व्हायला लागल्यासोबत हंगामपूर्वीच लागवड पेरणी होत असल्याचे मत व्यक्त केले। नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पथरोड।